31 मे वार रविवार रोजी आलेली आहे अधिक मासातील पौर्णिमा. अधिक मासामध्ये ही पौर्णिमा आलेली असल्यामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. आता ही अधिक पौर्णिमा खूपच खास आहे, कारण ही पौर्णिमा आलेली आहे पुरुषोत्तम म्हणजेच भगवान पुरुषोत्तम यांचा जो महिना आहे, जो की पूर्णतः अधिक महिना हा पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि या इतक्या सुंदर आणि अतिशय प्रभावशाली महिन्यामध्ये आलेली ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मानली जात आहे. ही पौर्णिमा असे म्हणतात की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे आणि ही पौर्णिमा तिथी पुरुषोत्तम मास अधिक मासात आलेली असल्यामुळे ती अधिकच खास बनलेली आहे. आता या अधिक पौर्णिमेला आपल्याला काही खास उपाय करायचा आहे. आता बऱ्याचशा जणांना खूप सारे उपाय करणे शक्य नसते, परंतु जर तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती सुद्धा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या अधिक पौर्णिमेला हा एक खास उपाय तुम्ही नक्कीच करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची एकत्रित सेवा करण्याचा योग जुळून आलेला आहे या अधिक पौर्णिमेला. तर तो एक खास उपाय कोणता आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. आता अधिक पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे. असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सकाळी लवकर उठावे, स्नान करून घ्यावे, त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा करून घ्यावी. एका चौरंगावर किंवा पाटावर त्यांची मूर्ती स्थापन करावी किंवा फोटो स्थापन करावा. त्याला कुंकू, हळद, अक्षता व्हाव्यात. त्यानंतर भगवान विष्णूंना आवडती असलेली तुळशीचे पत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करावे व माता लक्ष्मींना आवडते असलेले लाल कमळाचे फूल किंवा लाल कोणतीही फुले ही अर्पण करावी. त्यानंतर हा खास उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही एकतर सकाळी करू शकता, पूजा झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा मग जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. आता हा उपाय कोणता आहे, तर हा उपाय जास्त काही मोठा नाही किंवा यासाठी काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही. हा उपाय म्हणजे तुम्हाला या दिवशी फक्त आणि फक्त महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रचे पठण करायचे आहे 11 वेळा. हे महालक्ष्मी स्तोत्र जे आहे, महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते अतिशय म्हणायला सोपे आहे. सुरुवातीला म्हणायला थोडेसे कठीण जाते, परंतु एकदा तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, अधिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर शांत देवापाशी बसायचे. गाईच्या शुद्ध तुपाचा दीप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर माता लक्ष्मीकडे तोंड करून बसायचे आहे आणि शांत मनाने, पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने, अगदी मनापासून कोणत्याही प्रकारचा मनामध्ये वाईट विचार न आणता घरामधील वातावरण सकारात्मक ठेवावे आणि नंतर हा महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रचे पठण करणे सुरू करावे. हे पठण जर तुम्ही 11 वेळा केले तर नक्कीच याचा परिणाम खूपच लवकर तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही आर्थिक प्रश्न असतात ते तर पूर्णतः मिटूनच जातील, परंतु जर तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नसेल तर ती देखील तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र अतिशय प्रभावशाली आणि खूपच फायद्याचे आहे प्रत्येक भक्तांसाठी. फक्त मनामध्ये श्रद्धा, विश्वास असायला हवा आणि कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये त्या देवी देवतांविषयी विशेष श्रद्धा, विशेष प्रेमभाव व विशेष आस्था असणे खूप आवश्यक असते. जर तुमच्या मनामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्याबद्दल आस्था, श्रद्धा असेल तरच तुम्ही कोणताही उपाय केला तर त्या उपायाचे फळ हे तुम्हाला मिळेल. परंतु जर तुमच्या मनामध्ये नाही आणि कोणतरी सांगितलं की असा उपाय करा, तर तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही. जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही मनापासून अगदी श्रद्धेने तुम्ही जर कोणते उपाय किंवा कोणती पूजा केली तर तिचे फळ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळत असते. त्यामुळे या अधिक पौर्णिमेला नक्कीच हा एक खास उपाय करून पहा. यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यांना खडीसाखरेचा, केळीचा किंवा मग दूध आणि साखर, तांदूळ यापासून बनवलेला पदार्थ म्हणजेच खीरीचा
नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र 11 वेळा पठण करायचे आहे. किंवा मग तुम्ही ओम श्रीं महालक्ष्मी देवीये नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जाप करू शकता. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही 108 वेळा जाप करावा. जितकी तुमच्याच्याने देवाची नामस्मरण करणे होईल तितके तुम्ही जर या पौर्णिमेच्या दिवशी केले तर त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही संकट आहे, ज्या काही अडचणी आहेत, जे काही अडथळे आहेत, जे काही त्रास आहेत ते लवकरात लवकर संपवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे या अधिक पौर्णिमेच्या दिवशी जितके होईल तितके भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे नामस्मरण करावे, त्यांचे स्तोत्र पठण करावे, त्यांना मनापासून अगदी श्रद्धेने प्रेमाने त्यांची पूजा अर्चना करावी. असे केले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी मिळतील. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही आवडली असेल. माझ्या बोलण्याने तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा जर वाढली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा किंवा ओम श्रीं महालक्ष्मी नमः लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील करा. तर तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम तर आभार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.